Hello student, welcome back to our new session. Today we are going to start our new chapter number 5th from standard 11. आपण 11वी मधला जो काही चॅप्टर नंबर 5th आहे दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन तो आज या ठिकाणी आपण लर्न करणार आहे. ओके, तर मोस्टली हा जो काही चॅप्टर नंबर 5th आहे हा चॅप्टर झुलॉजीच्या सेक्शन मधला आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया आपला नेक्स्ट चॅप्टर दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. फर्स्ट ऑफ ऑल आता आपण बेसिक जे आपलं एम आहे चॅप्टरचं जे काही हेडलाईन आहे त्याचं आपण थोडंसं इन डिटेल्समध्ये स्टडी करूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण सेलबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर सेल म्हणजे काय, तर सेलची डेफिनेशन आपण या ठिकाणी स्टडी करूयात आणि त्याच्याबद्दलची जे काही इन्फॉर्मेशन असणार आहे सगळी इन्फॉर्मेशन आपण या चॅप्टरमध्ये ह्या सेशनमध्ये घेणार आहे. ओके, सेलचा स्टडी झाल्यानंतर त्या सेलचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्याच्यानंतर सेल्समध्ये सापडून येणारं जे काही ऑर्गनायझेशन आहे ओके त्याच्याबद्दल आपण सगळी इन्फॉर्मेशन ह्या चॅप्टरमध्ये घेणार आहे. ओके, चला तर मग आपण आपला चॅप्टर नंबर 5 आज या ठिकाणी स्टार्ट करतोय. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी सेलची डेफिनेशन पाहूयात. डेफिनेशन ऑफ सेल. आता ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन एकदम बेसिक आहे. ही तुम्ही याआधीही खूप वेळेस लर्न केलेली असेल, परत एकदा रिकॉल करून घ्या. तर फर्स्ट ऑफ ऑल सेल इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणू शकतो किंवा आपण एखादा ऑर्गॅनिझम म्हणू शकतो. तर सेल काय आहे, इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे आपलं जे काही ह्युमन बॉडी असेल किंवा बाकीचे ॲनिमल्स असेल सगळ्यांची जी काही बॉडी तयार होते तर ती बॉडी तयार होताना ती कशापासून तयार होते, तर ह्या सेलपासून तयार होते. इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. ओके, तर यानंतर पुढचा एक पोर्शन आपण या ठिकाणी पाहूयात. तर हा बेसिक कशा पद्धतीने, तर पहा फर्स्ट ऑफ ऑल ज्या सेल्स असतील डिफरंट टाईपच्या सेल्स एकत्र येऊन या ठिकाणी टिश्यूचं फॉर्मेशन होतं. ओके, डिफरंट टाईपचे टिश्यूज एकत्र येऊन या ठिकाणी ऑर्गनचं फॉर्मेशन होणार आहे. ऑर्गन्स एकत्र येऊन ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम आणि एंटायर ऑर्गन सिस्टीमपासून ह्युमन बॉडी किंवा बॉडी तयार होते. अशा पद्धतीने आपण पाहू शकतो जी काही बॉडी असेल ती बॉडी फॉर्म होताना कशापासून होती तर सेलपासून. सो सेल इट इज अ बेसिक अँड स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी आता स्टार्ट करूया. सेलची डेफिनेशन झाल्यानंतर आता आपण सेलचा शेप कशा पद्धतीने असू शकतो ते आपण पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल ज्या काही सेल्स असतील त्या स्पेरिकल शेपमध्ये सापडतात. देन रेक्टँग्युलर, फ्लॅटन. आता स्पेरिकल मीन्स इन स्पिअर लाईक स्ट्रक्चरमध्ये, देन रेक्टँग्युलर मीन्स इन रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये, फ्लॅटन मीन्स अशा चपट्या अशा दबलेल्या असणार आहेत त्या काही ठिकाणी. ओके, काही पॉलिगोनल म्हणजे काही सेल्स असणार आहेत त्यांना खूप सारे कोन्स असतात म्हणजे मीन्स अनेक कोन असणार आहेत, अनेक अँगल्स असणार आहेत, त्यांना म्हणतात पॉलिगोनल. देन ओव्हल मीन्स एग लाईक स्ट्रक्चर. ओके, देन ट्रँग्युलर मीन्स ट्रायंगल लाईक स्ट्रक्चर अँड लास्ट कोनिकल अँड कॉलम लाईक स्ट्रक्चर त्यांचं सापडणार आहे. पलीकडे मध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने डिफरंट शेपच्या सेल्स असतात. ओके, शेप झाल्यानंतर आता आपण पुढचा पॉईंट स्टार्ट करणार आहे दॅट इज साईज ऑफ सेल. डिफरंट टाईपच्या सेल्स असतात आणि त्यांची साईजमध्ये सुद्धा व्हेरिएशन आपल्याला दिसून येतं. तर स्मॉलेस्ट सेल जी आहे ती आहे मायकोप्लाझ्मा आणि हिची जर आपण साईज पाहिली तर 0.3 मायक्रोमीटरमध्ये तिची आपल्याला साईज दिसते. सो दिस इज अ स्मॉलेस्ट सेल. देन त्याच्यानंतर बॅक्टेरियल सेल. आता ह्या ज्या काही बॅक्टेरियल सेल्स असणार आहेत त्यांची साईज 0.5 to 2 मायक्रोमीटरमध्ये ते सापडत आहेत. पहा यांची साईज किती असणार आहे, 0.5 मायक्रोमीटर टू 2.0 मायक्रोमीटर.
पडते, हे साईजमध्ये सापडणारे व्हेरिएशन आहे. त्याच्यानंतर लार्जेस्ट सेल. ओके, आता लार्जेस्ट सेल आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर लार्जेस्ट सेल जी आहे ती आहे ऑस्ट्रिच एग, आणि ह्या एगची साईज असू शकते 50 सेंटीमीटरपर्यंत. त्याच्यामुळे याला सगळ्यात मोठी लार्ज सेल असं म्हणतात. आता लार्ज सेल आणि लॉंगेस्ट सेल याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके, तो आपण प्रॉपरली लक्षात ठेवायचा आहे. तर ज्या काही लार्ज सेल असणार आहेत त्याची साईज खूप लार्ज आहे, मीन्स ती डायमीटरमध्ये लॉंग आहे. ओके, आणि ही जी काही लॉंगेस्ट सेल असणार आहे तिचं डिस्टन्स जे असणार आहे ते खूप लॉंग असणार आहे. सो इट इज दिस सेल नोन ॲज अ लॉंगेस्ट सेल. आणि ह्या लॉंगेस्ट सेलचं एक्झाम्पल आहे नर्व्ह सेल. आपल्या बॉडीमध्ये सापडणारी ही जी काही नर्व सेल आहे ही सेल खूप लांब अशी असणार आहे. सो इट इज अ लॉंगेस्ट सेल इन आवर बॉडी. ओके, आत्ताच्या पॉईंटमध्ये आपण शेप अँड साईजबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली. तर आता आपण सेलचं साईजबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली. ज्या काही सेल्स होत्या त्या सेल्स ॲक्च्युली कशा असतात तर खूप मायक्रोस्कोपिक इन नेचर असतात. मायक्रोस्कोपिक मीन्स सूक्ष्म अशा असतात, आपण त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. ओके, आता ह्या सेलचा जर स्टडी करायचा असेल तर आपण तो कसा करू शकतो. तर या ठिकाणी काही डिव्हाइसेसचा शोध लागलेला आहे, त्या डिव्हाइसेस दॅट इज अ मायक्रोस्कोप. युझिंग मायक्रोस्कोप वी कॅन सी और स्टडी अबाउट सेल्स. तर ह्या मायक्रोस्कोपमध्ये परत काही टाईप्स असतात, डिफरंट टाईपचे मायक्रोस्कोप आहेत, त्याच्या मदतीने आपण स्टडी करतोय. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण याचे टाईप्स पाहूयात. तर फर्स्ट असणार आहे सिम्पल मायक्रोस्कोप. सिम्पल मायक्रोस्कोप इट इज ऑल्सो नोन ॲज अ डिसेक्टिंग मायक्रोस्कोप. शेजारी चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सिम्पल मायक्रोस्कोपचं स्ट्रक्चर असणार आहे. ओके, आता हा जो काही सिम्पल मायक्रोस्कोप आहे हा सिम्पल मायक्रोस्कोप मोस्टली 50 to 100 टाइम्स जी काही एखादी इमेज असणार ते आपल्याला ती मॅग्निफाय करून तो आपल्याला शो करतो. मॅग्निफाय मीन्स एका प्रकारचं झूमिंग. एखादं जे काही आपण त्या मायक्रोस्कोप खाली स्लाईड पाहणार आहे ती स्लाईड आपल्याला तो 50 to 100 टाइम्स मॅग्निफाय करून तो आपल्याला दाखवतो. त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही मायक्रोस्कोपिक गोष्टी आहेत, ज्या काही मायक्रोस्कोपिक सेल्स असणार आहेत त्या प्रॉपरली दिसतात. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता मोस्टली हा जो काही कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे हा कंपाऊंड मायक्रोस्कोप खूप ठिकाणी यूज केला जातो. जे काही लॅब्स वगैरे असतील त्या सगळ्या लॅब्समध्ये मोस्ट ऑफ ऑल ह्या कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज केला जातो. युझिंग दिस कंपाऊंड मायक्रोस्कोप वी कॅन मॅग्निफाय अँड सेल ऑर अ स्लाइड विथ 1000 टाइम मोर मॅग्निफाय. ओके, म्हणजे एखादी जी काही आपण सेल पाहणार आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ते आपण कमीत कमी 1000 टाइम जास्त मॅग्निफाय करून मी झूम करून पाहू शकतो. ओके, आणि नेक्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, आणि हा जो काही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे याच्या मदतीने आपण मोर दॅन 10,000 टाइम्स एखादी गोष्ट मॅग्निफाय करून पाहू शकतो. मीन्स सगळ्यात भारी जे काही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतात ते असतात. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप याच्या मदतीने आपण जे काही मायन्यूटमध्ये मायन्यूट मायक्रोस्कोपिक सेल्स असणार त्यांचा प्रॉपरली स्टडी करतो. आता ज्यावेळेस जर एखादे सायंटिस्ट असतील आणि त्यांना सेल डिव्हिजन वगैरे किंवा सेलचं जर स्टडी करायचं असेल तर त्यावेळेस ते सायंटिस्ट लोक मोस्टली हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करतात. आणि नॉर्मल आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे काही लॅब्स वगैरे असतात ओके त्या ठिकाणी कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज बऱ्यापैकी केला जातो, चांगल्या प्रकारे करतात. आणि जे काही डिसेक्टिंग मायक्रोस्कोप आहे और सिम्पल मायक्रोस्कोप आहे या ठिकाणी आपण जे काही डिसेक्ट केलेले फ्लोरल पार्ट्स असतात. आता तुम्ही ज्यावेळेस 12thला जाशाल त्यावेळेस तुम्ही फ्लावरचं डिसेक्शन करणार आहे आणि त्या डिसेक्शन केल्यानंतर आपण टीएस ऑफ ओव्हरी हा एक पॉईंट पाहतो. त्यावेळेस ती काय टीएसचा आपण सेक्शन घेतो, तो सेक्शन पाहण्यासाठी आपण अशा पद्धतीने सिम्पल मायक्रोस्कोप यूज करतो. नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी स्टार्ट करूयात. तर आता जी काही सेल आहे ओके या सेलचा जो स्टडी असणार आहे त्या सेलच्या स्टडीला म्हणतात सायटोलॉजी. ओके, पॉईंट लक्षात ठेवा व्यवस्थित. स्टडी ऑफ सेल इट इज नोन ॲज सायटोलॉजी. CETला वगैरे हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, स्टडी ऑफ सेल इट इज नोन ॲज अ सायटोलॉजी. नेक्स्ट पॉईंट हा ज्या काही प्लांट सेल्स असतील, प्लांट्स अँड ॲनिमल सेल्स व्हॅरीज इन साईज.
आता त्यांची जी काही साईज असणार आहे, प्लांट सेल्स असतील किंवा ॲनिमल सेल्स असतील, यांची साईज व्हेरी असते. व्हेरी मीन्स कशी, जी काही ॲनिमल सेल्स असतात ह्या ॲनिमल सेल्स थोड्याशा बारीक असणार आहेत इन कम्पेअर टू प्लांट सेल्स. प्लांट सेल्स थोड्या मोठ्या असतात कम्पॅरिझन टू ॲनिमल सेल्स. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे टोटीपोटेन्सी. टोटीपोटेन्सी इट इज अ टर्म विच इज रिलेटेड अबाउट द सेल्स. आता ही जी काही टर्म आहे मोस्टली जी काही टिश्यू कल्चर असणार आहे त्या ठिकाणी यूज केली जाणारी एक टर्म आहे. ओके. तर पहा टोटीपोटेन्सीची फर्स्ट ऑफ ऑल आपण डेफिनेशन पाहूयात आणि देन सोबतच आपण त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशनसुद्धा पाहूयात. टोटीपोटेन्सी इट इज अ कॅपॅसिटी ऑर पोटेन्शियल ऑफ इट इज अ कॅपॅसिटी ऑर पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. जी काही लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल असेल, फॉर एक्झाम्पल ही एक काय आहे, लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. न्यूक्लिएटेड मीन्स अशी सेल की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे. ओके. इट इज अ कॅपॅसिटी ऑर पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट. काय कॅपॅसिटी आहे त्या सेलमध्ये? टू डिफरन्शिएट ऑर डिव्हाइड टू फॉर्म एनी अदर टाईप ऑफ सेल. एनी अदर टाईप ऑफ सेल. ही जी काही लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल आहे हिच्यामध्ये एक कॅपॅसिटी आहे. काय कॅपॅसिटी आहे? टू डिफरन्शिएट. ही सेल काय होऊ शकते? डिफरन्शिएट होऊ शकते, मीन्स डिव्हाइड होऊ शकते. ओके. डिव्हाइड होऊ शकते आणि ती एक नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकते. टू फॉर्म एनी अदर टाईप ऑफ सेल. एखादी नवीन सेल तयार करू शकते किंवा अँड देअर बाय अ कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम. एखादी नवीन सेल ती तयार करू शकते किंवा सेल न करता डायरेक्टली त्या सेलपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकते. ह्या कॅपॅसिटीला सेलच्या म्हणतात टोटीपोटेन्सी. क्लिअर? पहा ही लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल आहे. या लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेलमध्ये काय आहे? एक कॅपॅसिटी आहे. ओके. कॅपॅसिटी कोणती आहे? तर ही एक सेल नवीन सेल्स तयार करू शकते. नवीन न्यूक्लिएटेड सेल्स ती तयार करू शकते. मीन्स इट इज अ ओल्ड सेल. जर ही ओल्ड सेल असेल तर तिच्यापासून न्यू सेल्स तयार केल्या जातात आणि ह्याच प्रोसेसला म्हणतात टोटीपोटेन्सी. आणि या ठिकाणी फक्त सेल्सच तयार केल्या जात नाही तर त्या सेलच्या माध्यमातून नवीन एखादा ऑर्गॅनिझम तयार केला जातो आणि ह्याच टर्मला म्हणणार आहे टोटीपोटेन्सी. ओके. टोटीपोटेन्सी ही जी काही टर्म आहे मोस्टली टिश्यू कल्चरमध्ये यूज केला जातो. आता टिश्यू कल्चरमध्ये काय होतं तर आपण एका सिंगल सेलपासून किंवा टिश्यूजपासून वी कॅन ग्रो ॲन एंटायर प्लांट. एका छोट्याशा टिश्यूपासून आपण एखादं नवीन प्लांट तयार करू शकतो. त्या टर्मला म्हणतात टिश्यू कल्चर. तीच टिश्यू कल्चर ह्या टोटीपोटेन्सी टर्मवर बेसिस आहे. क्लिअर झालं? आता या ठिकाणी अजून एक पॉईंट मी सांगतो तुम्हाला की ही जी काही सेल आहे ओल्ड सेल हिच्यापासून ह्या नवीन सेल्स तयार झाल्या. ओके. आता ह्या ज्या काही नवीन सेल्स तयार झाल्या ॲक्च्युली या ठिकाणी काय असणार आहे, ही जी काही ओल्ड सेल आहे ह्या ओल्ड सेलमध्ये जे काही जेनेटिक मटेरियल असणार आहे ओके तेच मटेरियल ह्या सेल्समध्ये काय केलं जातं पुढे शिफ्ट केलं जातं. मीन्स आपण इन शॉर्टमध्ये काय सांगू शकतो तर नवीन झालेल्या ज्या काही सेल्स आहेत तयार झालेल्या सेल्स आहेत ह्या ॲक्च्युली प्री एक्झिस्टिंग सेल्सपासूनच तयार होतात. ओके. या ठिकाणी ही जी काही सेल आहे ती प्री आधीपासूनच ती जिवंत असलेली सेल आहे. सो प्री एक्झिस्टिंग सेल आणि हिच्यापासून तयार झालेल्या ह्या न्यू बॉर्न सेल्स. ओके. चॅप्टरमध्ये दिलेले काही पॉईंट आपण परत एकदा तेच रिपीट करूयात. पहा मी आत्ताच आपण हा पॉईंट पाहिला होता. सेल इट इज अ टोटीपोटंट. सेल एक आहेत टोटीपोटंट आहेत. कशा? बिकॉज इट हॅज अ एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन इन इट्स न्यूक्लियस. मी आत्ताच तुम्हाला सांगितल्या पद्धतीने जे काही ओल्ड सेल असेल आणि न्यू सेल्स जे काही ओल्ड सेल असणार आहे त्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते DNA अँड RNAच्या फॉर्ममध्ये आणि ही जेनेटिक इन्फॉर्मेशन नेक्स्ट जनरेशनकडे शिफ्ट केली जाते. ओके. सो इट इज अ टोटीपोटंट. सेलला काय म्हणणार आहे? टोटीपोटंट. ओके. नेक्स्ट एम्ब्रियॉनिक सेल. आता ज्या काही एम्ब्रियॉनिक सेल असणार आहेत ओके दे टर्म ॲज स्टेम सेल्स. पहा ह्या ज्या काही एम्ब्रियॉनिक सेल असणार आहेत ह्या एम्ब्रियॉनिक सेल्सलाच काय म्हणतात? स्टेम सेल्स. आता स्टेम सेल्स ही जी काही टर्म आहे मोस्टली आपल्या बॉडीमध्ये जे काही बोन मॅरो असेल किंवा एखादं बाळ जन्मल्यानंतर जी काही इम्बेलिकल कॉर्ड असते मीच आपण त्याला मराठीत नाळ म्हणतो. जी नाळ की बाळाला आणि आईला जी काही कनेक्ट करणारी मधली जी काही नाळ असते ह्या इम्बेलिकल कॉर्ड्समध्ये या स्टेम सेल्स सापडतात. आता नावडेज जशा आपल्याला माहिती आहे की पैशांच्या बँका असतात किंवा ब्लड बँक्स आहेत
ओके, तशाच पद्धतीने नाव वडेज स्टेम सेल्सच्या सुद्धा बँका अवेलेबल झालेल्या आहेत. स्टेम सेल्स हे आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट अशा सेल्स आहेत. या सेल्स स्टोअर केले जातात आणि युझिंग दीज स्टेम सेल्स वी कॅन क्युअर एनी टाईप ऑफ डिसीजेस. स्टेम सेल ह्या ज्या काही डिसीजेस असणार आहेत, डिफरंट टाईपचे डिसीजेस रिकवर करण्यासाठी यूज केले जातात. ओके, आता फॉर एक्झाम्पल जर एखादा व्यक्ती असेल आणि त्याला जर ब्लड कॅन्सर झाला असेल तर अशा वेळेस या स्टेम सेलच्या मदतीने आपण त्याच्या बॉडीमधल्या सेल्स बऱ्यापैकी चेंज करू शकतो, रिपेअर करू शकतो. युझिंग स्टेम सेल्स वी कॅन डेव्हलप अ डिफरंट ऑर्गन्स. इथे तुम्ही साईडला डायग्राममध्ये पाहू शकता, एक मध्ये सिंगल स्टेम सेल दिसते आणि ह्या स्टेम सेलपासून आपण डिफरंट ऑर्गन कशा पद्धतीने तयार करू शकतो ते आपल्याला दिसतंय. ओके, एका स्टेम सेल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात ॲबिलिटी आहे एक नवीन ऑर्गन तयार करण्याची. ओके, नेक्स्ट पॉईंट दॅट इज पॉस्च्युलेट्स ऑफ द सेल थिअरी. आपण ही जी काही सेल थिअरी असणार आहे या सेल थिअरीचे काही पॉस्च्युलेट्स आपण पाहणार आहे. आता हे ॲक्च्युली पॉईंट असे आहेत की जे आपण आत्ताच्या सेशनमध्ये लर्न केलेले आहेत. ओके, तर फर्स्ट पॉईंट पहा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप फ्रॉम सेल. ज्या काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणार आहेत हे सगळेच्या सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कशापासून तयार झालेले आहेत तर सेल. ओके, फर्स्ट. सेकंड पहा, लिव्हिंग सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं ज्या काही नवीन सेल्स असणार आहेत त्या प्री एक्झिस्टिंग सेल्सपासूनच तयार होतात. म्हणजे जी काही आधीची सेल आहे ओल्ड सेलपासूनच न्यू सेल्स तयार केल्या जाणार आहेत. ओके, थर्ड पॉईंट, ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ अँड ऑर्गॅनिझम. एखादा जो काही ऑर्गॅनिझम असणार आहे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जे काही सेल्स आहेत आणि त्या सेलची जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीनुसारच त्या ऑर्गॅनिझमची सुद्धा बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटी असणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. जी काही सेल्स असतात त्या सेल्स एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचं सुद्धा काम करतात. ओके, आणि नेक्स्ट DNA अँड RNA. जो काही न्यूक्लिक ॲसिड असणार आहे सेलमध्ये तो प्रेझेंट असतो इन द फॉर्म ऑफ DNA अँड RNA. अँड DNA अँड RNA इट इज ऑल्सो अ जेनेटिक मटेरियल. हे एका प्रकारचं जेनेटिक मटेरियलसुद्धा आहे. तर मोस्टली इट इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. हे DNA अँड RNA कुठे असतात तर न्यूक्लियसमध्ये आणि सायटोप्लाझममध्ये आपल्याला सापडतात. अशा पद्धतीने हे सेल थिअरीचं पॉस्च्युलेट आहे. तर आत्ताच्या सेशनमध्ये आपण स्टार्टिंगपासून सेलची डेफिनेशन पाहिली, त्यानंतर सेलचा शेप, सेलची साईज, टोटिपोटेन्सी टर्म पाहिली. ओके, आणि त्यानंतर पॉस्च्युलेट्स ऑफ द सेल थिअरी हा पॉईंट पाहिला. तर आजचं सेशन आपण याच ठिकाणी थांबूयात आणि जो काही बाकीचा पोर्शन आहे मीन्स जे काय आता सेल्स आहे त्या सेलचे टाईप्स वगैरे जो काही पॉईंट आहे तो आपण उद्याच्या मीन्स नेक्स्ट सेशनमध्ये या ठिकाणी पाहूयात. ओके, ठीक आहे, थँक्यू.